लय दिवसापासून तुमच्या मार्केट ब्लॉगरच्या मागे चाललेले 7.5 आज कुठं धुवून निघली. 7.5चा अर्थ सांगायचं झालं तर या कडक उन्हामुळे आपल्याला डायरेक्ट 2-2 सलाईन घ्यावा लागले. आणि आता कुठं जाऊन पावसाळ्याची सुरुवात झाली. पाऊस पडला तर काही साधं सुद्धा नाही, तर पावसा संगच गाडी पण पडल्या. नमस्कार पब्लिक. तर आज इंस्टाग्रामवर रीला पाहत मस्त घरात पसरलो होतो, तेवढ्यात बाहेरून आवाज यायला लागला आणि मस्त वास पण यायला लागला. घरामध्ये पावसाचा आवाज तर आला नाही, पण दुकानाच्या पत्राचा आवाज जोरात यायला लागला. याचं कारण म्हणजे या गाडी जसंच घराच्या बाहेर आलो तेवढ्यात आपल्या पायरीवर मस्त गाडी पडताना दिसल्या. आणि एवढे आवाज करू राहिले म्हणल्यावर गाडी काही लहान नव्हत्या, तर चांगल्याच मोठ्या गाडी पडायला लागल्या होत्या. तर जसं की गावाकडे पोराला माहितच असेल, पहिला पाऊस पडल्यावर मातीमधून असा वास येतो की ते वास आपल्याला 10-12 हजारच्या परफ्यूम मधून पण भेटत नाही. कृष्ण काठी बहे निसर्गाचं देणं आहे, देऊळ सुंदर बत्तीस शिराळा, तिथे सूर्यदेव येती हो दर्शनाला. पहिल्या पावसामध्ये तर लस भारी गाडी बघितली, जे पावसाळ्यात बघायला भेटते का नाही काय मी. तिथून थोडं पुढे आपल्या दुकानाकडे आलो तर इकडे मस्त गाई वासराची टोळी सुटली होती. एवढी शिल्लकची निसर्गाची मजा घेतल्यानंतर मला तर असं वाटत होतं की हवेत उडतो का काय. तर सांगायचं झालं तर मला उन्हाळ्यापेक्षा पावसाळा जरा जास्त आवडतो. तर तुमच्या मार्केट ब्लॉगरला ब्लॉगच्या माध्यमातून एक गोष्ट सांगायची होती, तर जितकं होईल तितके झाडं लावा. का बरं माहिती का, यावेळेस उन्हाळा जास्तच कडक गेलेला आहे. आमच्या इकडे पाऊस पडला म्हणून मी गेलेला म्हणून राहिलो, तर गेलेला हे बी म्हणायला चालत नाही, कारण की कुठं तर अजून पण कडक ऊन सुरू आहे. तर माझं तुमच्या सर्वांना एवढंच म्हणणं आहे की प्लीज करून निसर्गाला वाचवण्यासाठी की जितके होईल तितके झाडं लावा. बाहेर एवढी सारी मजा घेतल्यानंतर मस्त मी घरात चाललो. घरात आल्या बरोबर बघितलं तर काय मम्मीने पापड करून आणले होते. आणि माझ्या घरात येऊन आलं का सुरू होतं. मम्मीने लाठी तर नव्हती आणली, पण मी इथं अर्धे पापड करून ठेवले होते. घरी एवढी सारी मजा घेतल्यानंतर त्याच दिवशी आम्ही 4 जण आणत मजाक मध्ये दुसऱ्याच गावात येऊन पोहोचलो. आणि आपला मित्र चुकीनं त्याच्या पप्पाचा शर्ट घालून आला, म्हणून त्याला अनकम्फर्टेबल फील होत होतं. तर याच्या पुढे आमच्या संग काय कारनामा झाला ते बघण्यासाठी तुम्ही एकदा जाता मार्केट ब्लॉगरला फॉलो घ्या करून.